मी कोविडची व्हॅक्सिन घेतली, मला अटॅक येणार का, मला पॅरालिसिस होणार का, किंवा माझ्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या होणार का? तर असं काही नाहीये. थांबा. आज एक ओपीडीला पेशंट आला होता. चांगले ग्रोथ होते, सुशिक्षित होते. त्यांच्या जोडीदाराला काल अटॅक आला. त्यांचं म्हणणं असं होतं की कालपासून माझ्या छातीत दुखायला लागले, माझ्या जोडीदारानं व्हॅक्सिन घेतली होती म्हणून त्याला अटॅक आला, आता मलाही अटॅक येईल. मी त्यांचा ईसीजी काढला, ईसीजी नॉर्मल होता. त्यांना समजून सांगितलं, ते तुम्हालाही सांगतोय की हृदयाचा झटका येणे, हृदयाचा अटॅक येणे याला खूप सारी गोष्टी कारणीभूत असतात. त्याचं वय किती आहे, त्याचं वजन किती आहे, तो काय खातो, कसा राहतो, काय काम करतो, या सर्व गोष्टींचा त्याच्यात परिणाम होत असतो. राहिलं की काही झालं की मी व्हॅक्सिन घेतली, व्हॅक्सिनमुळे मला असं होतंय, तर असं काही नसतं. रेअरेस्ट रेअर इफेक्ट आहे त्याचा. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं खापर हे व्हॅक्सिनवर फोडायचं बंद करा. शेवटची गोष्ट जाता जाता की सल्यूट आहे आपल्या शास्त्रज्ञांना की एवढ्या अस्ताव्यस्त काळात, एवढ्या महामारीच्या काळात सुद्धा भारतानं स्वतःची लस बनवली. हजारो नाही, लाखो नाही, तर कोटी लोकांचे जीव त्यानं वाचवले. लक्षात ठेवा, व्हॅक्सिनला नाव ठेवायची बंद करा.